मित्रांनो, जर तुम्ही या रोडने प्रवास करताय ना तर नक्की यांच्या हॉटेलवरती व्हिजिट करा आणि यांचा वडा टेस्ट करा. कारण आहे ना या वड्याचा टेस्ट करण्यासाठी आहे ना खूप लांबून लांबून लोक येतात आणि इथे वडापाव खाऊन जातात. तर तुम्ही सुद्धा आलात ना तर नक्की इथे ट्राय करा. काय एकदम एक नंबरचा वडा आहे इथला. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, साधारण दापोलीपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे पालगड गाव. पालगड गावाची ओळख ही साने गुरुजींचे जन्मस्थान म्हणून ओळखली जाते. त्याच गावात आज आपण आलो आहोत चुलीवरच्या वडापावचा आस्वाद घ्यायला. चला तर मग. हे आहेत ना आपल्या ह्या वडापावच्या दुकानाचे मालक आहेत. चला त्यांना आपण भेटूयाच, पण सर्वात अगोदर आपण तिकडे वडापावची प्रोसेस चालू आहे ना ती बघूया. हा आपला भाऊ आहे सुयोग. त्याने मस्तपैकी तेलाला तडका दिला आहे पाणी मारून. चल सुयोग, जरा कशा प्रकारे वडापाव बनवतो जरा दाखव ना. काय काय घेतलं आहे? चण्याचं पीठ त्याने रेडी करून घेतलं आहे अगोदर. आणि इकडे मस्तपैकी ते बघा ही चूल आहे आणि चुलीवरती तेल गरम करत ठेवलं आहे. आणि याने तेल तुम्हाला एक सांगतो आहे बघा, काही वडापावले आहेत ना तेल वगैरे असं नॉर्मल तेल वापरतात, पण यांच्याकडे बघा ह्यांनी जेमिनीचा रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल वापरले. चला त्याने आहे ना आता बघा वडा हे करून घेतला आहे आणि आता त्याने एक एक वडा तो तेलात सोडतो आता तिकडे. मस्तपैकी तेलसुद्धा गरम झाले. चला इकडे आपला सुयोग भाऊ वडापाव बनवतोय, तोपर्यंत आपण त्यांच्या मालकांना भेटूया. त्यांना विचारूया आपण की त्यांनी या मी ह्या क्षेत्रात वडापाव क्षेत्रात 30 ते 35 वर्ष आहे. ओके. हां, पहिल्यांदा मी स्टोवर बनवायचो. पण एक आम्हाला तुमच्या एका माणूस भेटला, त्यांनी सांगितलं की तुम्ही चुलीवर बनवा, अजून टेस्ट येईल. ओके. तुमचं अजूनही दुकान खाली सुद्धा आहे ना? आमच्या भावाचं दुकान पालघर स्टँडला आहे. ओके. ते मग आम्ही आता चुलीवर तरी 20 वर्ष झाली. ओके. 20 वर्ष तुम्ही चुलीवरती वडापाव बनवताय. आणि काय तुमचं दिवसाला असं तुमचं जास्त डिमांड काय, म्हणजे तुमचा वडापाव आहे की मिसळ वगैरे काय वडापाव, काय काय? काजू बी मिसळ, कांदा भजी आणि बटाटा भजी. ओके. असे 4 प्रकारचे तुमच्याकडे व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये तुमच्यात सर्वात वडापाव आवडता काय? वडापाव. वडापाव आणि चटणी. वडापाव आणि चटणी तुमच्याकडे फेमस आहे. ओके. दिवसाला तरी पण तुमचे अंदाजे किती असे वडे सेल होत असतील? माझे 400 वडापाव जातो. 400 वडापाव दिवसाला. आणि भजी प्लेट ते अलग आहे. ते वेगळे. काका मला सांगा, मी असं ऐकलं होतं की तुमची आहे ना वडापावची चटणी फेमस आहे. तर जर दाखवा ना कोणती चटणी आहे? ही कसली चटणी? दही चटणी. हां, ही दह्याची चटणी आहे. याच्यामध्ये काय काय मिक्स केलं तुम्ही? ओलं खोबरं, हां, कोथिंबीर, लसूण आणि दही आणि मिरची, ओली मिरची. ओके. त्याची चटणी ही तुम्हाला जास्त लोकांना हीच आवडते? ओके. आणि ही कसली चटणी आहे? ही आपला भजीचा स्पेशल चुरा. भजीचा स्पेशल चुरा, सुका खोबरा. ओके. आणि कोथिंबीर, लाल मसाला. ओके. मित्रांनो बघा, चटणी किती दिसायला एकदम लाल भडक वाटते. ही भजिया चुऱ्याची चटणी आहे. ही नॉर्मल वडापाव सोबत असते, पण यांची फेमस आहे ना ही. एक प्लेट लावायला बघा, आम्हाला 1 प्लेट वडापाव लावा. हे बघा यांची चटणी आलेली आहे, मस्तपैकी लाल चटणी आहे. आणि ही दह्याची चटणी आणि थोडीशी मिरची सुद्धा घेऊया. चला, आपली वडापावची प्लेट रेडी आहे. चला खाऊन बघूया, टेस्ट करून कसा आहे तो वडा. यांचा वडा आपण ट्राय करून बघूया कसा येतो. ऐकून तर आहे खूप टेस्टी आहे म्हणून. गरमागरम वडा आहे. वा, त्याचा सुगंध तर खूप छान येतोय. बघूया आपण ट्राय करून त्याची टेस्ट कशी येते. थोडं चटणीमध्ये आपण डीप करूया. यांची जी फेमस चटणी आहे दह्याची तिच्यामध्ये. खूप छान आहे वड्याला तर टेस्ट खूप छान आहे. चटणी तर एकदम अति सुंदर चटणी आहे, खूप छान आहे, जबरदस्त आहे. चुलीवरच्या वड्याची चव आहे ना तुम्हाला नॉर्मल वड्याला येणारच नाही. पूर्ण मसाले असे एकदम मस्त मिक्स झालेत ना. अद्रकचं टेक्स्चर येतो त्याला मस्त पैकी. जास्त तिखट सुद्धा नाही, एकदम नॉर्मल वडा बनवतोस. झाली 10-12 वर्ष झाली.
ओके. आणि तुला कोणी शिकवलं हे वडा बनवायला? मालकाने शिकवली. मालकाने शिकवलं का? आणि तू 10-12 वर्षापासून इथे तू यांच्यासोबतच आहेस? हो. कसं वाटतं तुला इथे काम करायला? आता चहाची तयारी करतोय आणि हा स्पेशल चहा बनवतोय. या लोकांचा चहा बघा, सह्याद्री इलायची चहा यूज करतात ते चहासाठी. मला आहे ना स्पेशल चहा बनवून दिलाय. हा हा हा, खूप छान चहा आहे. शक्यतो मी चहा पित नाही, पण त्याने आग्रह केला की चहा प्या म्हणून, तर मी चहा टेस्ट केला. खूप छान चहा आहे. काय एकदा टेस्ट करून बघा तुम्ही. कधीपासून येते तुम्ही या वडापावच्या दुकानावरती? जवळजवळ 10-15 वर्ष आहे. 10-12 वर्ष आली. डेली येता तुम्ही? डेली येते. कसा आहे यांचा वडापाव? एकदम एक नंबरचा वडा आहे इथला आणि टेस्टी एकदम. टेस्टी आहे ना? स्वच्छ सुंदर वगैरे सगळं सर्व्हिस वगैरे चांगले एकदम. पर्यटक वगैरे भरपूर. आमचा तर वडापाव खाऊन झालाय. खूप टेस्टी आहे यांचा वडापाव. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई ते दापोली कधी प्रवास करत असाल ना, तर दापोली जाण्यासाठी ना तुम्हाला हा एकच मार्ग आहे आणि या रस्त्याला लागूनच यांचं वडापावचं हे दुकान आहे. तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि यांचा वडा टेस्ट करून बघा. खूप छान असा यांचा चुलीवरचा वडापाव आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना, तर आम्हाला कमेंट करून सांगा की कशी व्हिडिओ होती ती. आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.